बोलते हैं, साईं बोलते हैं। माझे प्रिय मुलांनो, मी तुम्हाला रोज सांगतो की तुम्ही आनंदी राहा आणि सतत हसत राहा। याचा अर्थ असा नाही की तुम्ही कधीही दुःखी होऊ शकत नाही किंवा तुम्हाला जे काही त्रास आणि ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देत असतील ते तुम्ही लगेच विसरून जाणे, पण नेहमी त्या वेदनेला चिकटून राहणं आणि सतत वेदना होत राहणे हे चुकीचं आहे। जेव्हा मी म्हणतो की आनंदी राहा, तेव्हा त्याचा अर्थ एवढाच होतो की प्रवाहासोबत जा आणि कोणत्याही भावना आतून तुम्ही दाबून ठेवू नका। जेव्हा तुम्ही स्वतःवर किंवा इतरांवर काहीही लादत नाही आणि फक्त जीवनात वाहत राहता, तेव्हा तुम्ही जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टींमधूनही भरपूर आनंद मिळवू शकता। जर काही अडचणी असतील तर ते स्वीकारण्याचा प्रयत्न करा आणि त्यावर कठोर परिश्रम करण्याचाही प्रयत्न करा। जीवनात कधीकधी संघर्षाचे क्षण असू शकतात आणि जीवन संघर्षच आहे आणि ही लढाई स्वतःसाठी कशी लढायची हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे। म्हणून स्वतःसाठी लढा आणि जगा। माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेतच, म्हणून तुम्ही आनंदी राहा आणि खूप हसत राहा।